शकतो. जातोय अभ्यासात पुढे यायचं बघा. धान्याचं कोठार बघा किती वाटतंय का तुम्ही. खूप अंतर आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा किल्ला जुन्नर तालुक्यातील हडसर. आणि थोडंसं माझ्या आवाजावरून वाटत असेल की दमछाक झाली आहे आमची, पण नाईलाज आहे. पाऊल पुढे टाकलेलं आहे, ते आता माघारी जाणार नाही. हा किल्ला हडसर किल्ला पूर्ण करूनच पुढे शिवनेरीकडे आम्हाला वाटचाल करायची आहे. क्या बात है. आणि आमचे पुंडलिक पाटील सर पूर्ण जोशमध्ये आलेले आहेत. या रेलिंग्स याला पकडून या पायऱ्याने आपल्याला जायचं आहे. आपण जाऊया याच वाटेने पुढे पुढे. जर विचार केला पावसाळ्यातला तर पावसाळ्यातलं दृश्य मस्त असेल इथलं, यात काहीच शंका नाही. आणि या निसर्गाचा आस्वाद घेत उन्हाचे तडके सोसत वाटचाल. या ठिकाणी ग्रिल संपलेलं आहे. आता पुन्हा एकदा आता वाट दिसते आहे. ते वाटेने आपल्याला इकडे न जाता असं जायचं आहे सर. पुन्हा एकदा लोखंडी ग्रिल्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर सावली लागलेली आहे आणि थकलेला आहोत पूर्ण. ते ग्रिलचा आधार घेत पकडत तुमची वाटचाल सुरू आहे. तिकडे ते आपल्याला जायचं वरती. तुम्ही आपण दिसतो की अजून खूप ग्रिल दिसतात वरती बघा. एवढा मार्ग आपल्याला पार करायचा आहे. जे मावळे मिळेल त्या स्पॉटला फोटो काढत आगेकूच वरती करत आहेत. लोखंडी ग्रिल्स जवळ पोहोचलेलो आहोत आणि थोडा आराम करत आहोत आम्ही. ये काला चष्मा. आणि जितूबाई थकलेला आहे आणि मी सुद्धा थकलेलो आहे. सगळे थकलेत, सर्वच थकलेत. बट कोई बता रहा है कोई बता नहीं रहा है. ऐसा है तो हम लोग भी ऐसा है ये नजारा. कोणतरी लिंबू उतरवलेत तिथे पाणी असते ना कडे. आता जेवायची गरजच नाही ना आपल्याला. पुरा आपल्याला 6 वाजता भूक लागलो का. हा ते खाणारच आपण. दाल खिचडी खाल्याशिवाय जायचंच नाही. इथनं फोटो पाहिजे. जर भास्करगड सारखा पाऊस जर आला ना खतरनाक पाऊस चढणार नाही. अरे बचाव ना. हा तो फोटो काढ मस्त सगळ्याचा ग्रुप. बरोबर. अरे ग्रुप फोटो काढायचं मस्त. तिथे नाही पायऱ्या चढता चढता आता दमछाक झालेली दिसते आहे. पहिला दरवाजा महादरवाजा आमचा पार करून आम्ही आता आपण या दुसऱ्या दरवाजाजवळ पोहोचत आहोत. मावळा हा दुसरा दरवाजा. आणि या दरवाजाला बघू शकता की कसे त्या काही दरवाजे बनवले होते. दोन्ही साईडला आपण बघू शकता. आणि दरवाजे आजही त्याकडे बांधून दरवाजे आजही मजबूत स्थितीमध्ये.
बरं पावसाळी घालायचं रे पावसाळी.
हडसरगड आणि त्या हडसरगडाच्या माथ्यावरती आम्ही पोचलेलो आहोत. हडसरगडाच्या माथ्यावरील अनेक ठिकाणं बघून झाल्यानंतर आम्ही आता पोचलोय तो या धान्याच्या कोठाराजवळ. बघूया किती मोठं धान्याचं कोठार. त्या काळी म्हणजे धान्य साठवण्यासाठी जी जागा केली जायची ती जागा म्हणजे धान्याचं कोठार. बघूया आपण धान्य साठवलं जायचं ते अशाच रीतीने जे तयार केलेले दगडामध्ये कोरलेलं आपण बघू शकतो. बघा कसं तयार केलेलं आहे धान्याचं कोठार या हडसरगडावरती. आणि मला वाटतं हे पाणी जाण्यासाठी जागा असावी अशी. आणि मी सांगेल की पुढे पुढे यायचं आहे. पण जास्त जर पाऊस पडला तर ते पाणी निघून गेलं पाहिजे म्हणून ती रचना आहे. आणि आपण बघू शकता पूर्ण असं हे त्या काळी केलेलं बांधकाम धान्याचं कोठार. आपण पुढे जातोय इथून. आणि मी सांगेल आमच्या कॅमेऱ्यामॅन बाबर सरांना पुढे यायचं आहे. आपण कुठेही जागा बघून घेऊ. असं भव्य आणि दिव्य हे धान्याचं कोठार या ठिकाणी आपण बघू शकतो. आतमध्ये काही दिसत नाही. आपण मोबाईलची बॅटरी चालू करूया आणि बॅटरी चालू केल्यानंतर आतमध्ये प्रेस करू. बाबर सर इकडे यायचं आहे. बघूया जाऊ ना. या बाबर सर यायचं आहे. चालू कर कॅमेरा. हा या आतमध्ये काय आहे का बघूया. आणि पुढे चढून जातोय. बाबर सर पुढे यायचं थोडं. मग बघू शकतो हे धान्याचं कोठार. बघा थोडी भीती वाटते कारण खूप अंधार आहे आतमध्ये काही दिसत नाही. आणि त्या अंधारामध्ये पुढे धान्याच्या कोठारामध्ये आलेलो आहोत. बघा इकडे पूर्ण आतमध्ये जागा जाते आहे. आतमध्ये आल्यानंतर अजून काही आतमध्ये आहे का तर नाही एवढंच. बाबर सर यायचं आतमध्ये. आतमध्ये या. आपण आतमध्ये इकडे या पुढे पायावरती बघायचे आहेत. आणि या आतमध्ये बघा आतमध्ये पूर्ण हा धान्याचा कोठार बघू शकतो आपण. जागा पूर्ण अंधाऱ्या खोलीमध्ये हा पूर्ण भयानक अंधार. आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये हे त्या काळी तयार केलेलं धान्याचं कोठार. मला त्या ठिकाणी थोडा हौल आहे. काहीचं असावं का नाही एवढाच हा भाग आहे. या अंधारामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो हे धान्याचं कोठार. बघा पूर्ण अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये आपण इकडे फिरतो आहोत. हे त्या काळी तयार केलेलं धान्याचं कोठार. पूर्ण अंधारामध्ये आम्ही उन्हातून चालून आलेलो आहोत त्यामुळे काहीच दिसत नाही जर आपण. पण त्या अंधारामध्ये सुद्धा आम्ही इकडे बघतो आहोत धान्याचं कोठार. इथे भरपूर वाटा आहेत. तो बाहेर निघतोय. पुढे बाबर सर एका कोठीतून निघून दुसरीकडे आता प्रवेश केलेला आहे. आणि इथे सुद्धा आपण आतमध्ये जाऊया. बघा इथे सुद्धा खूप अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये काहीच दिसत नाही. एक खोली आणि इथे देखील अंधार खूप अंधार आहे. हे बघा बघू शकतो आपण. ही दुसरी खोली. सर आतमधून जाते सरळ पुढे हे. आणि इथून पुढे आलो की इथे दुसरी खिडकी. इथून हा दुसरं धान्याचं कोठार आहे. भव्य आणि दिव्य असं हे धान्याचं कोठार. इकडे तिसरी खिडकी. बघू शकतो पूर्ण अंधार आणि त्या काळी रचना केलेले भव्य आणि दिव्य असं हे धान्याचं कोठार. इकडे जाऊया आपण आता. आणि इथे देखील हे बघा बघू शकतो आपण आतमध्ये पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्यांवरून आपण खाली असं बघा आवाज दे ही बघा शिडी. पूर्ण त्या काळी हे तयार केलेलं धान्याचं कोठार. आणि असं हे भव्य दिव्य असं धान्याचं कोठार. म्हणजे लगेच यायचं आहे.